जय जगन्नाथ. आम्ही आलेलो आहे ते सद्गुरू जगन्नाथ महाराज देवस्थान वणी येथे. येताच बाबांच्या चरणकमलांचे दर्शन घेतले आणि बाबांचं सद्गुरू जगन्नाथ महाराजांचे चरित्र संपूर्ण आठवायला लागलं आणि दमनीला प्रदक्षिणा केली, हवनकुंडाचं दर्शन केलं आणि मग मात्र बाबांच्या पुरातन असलेल्या ज्या सानिध्यात होत्या त्या सगळ्या वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी आहे. आणि ते म्हणजे बाबांचे नंदी, दमनी, पैसे, सोबतच घड्याळ, बिडी सगळं यांचं दर्शन केलं. आणि मग बाबा ज्यांचा अवतार मानला जातं असे देवादिदेव महादेव आणि यांचंही सगुण रूपाचं या ठिकाणी दर्शन घडलं. आणि पुढे येताच मग मात्र 28 युगापासनं आपल्या रुक्मिणी मातेसहित उभे असलेले पंढरीश पांडुरंग परमात्माचं दर्शन घेतलं. आणि नुकताच पुजारी काकांचा नाश्त्याचा वेळ झाला होता आणि त्यामुळे त्यांनी लॉक लावलेलं होतं मंदिराला. आता काय म्हणावं की पांडुरंग परमात्म्याचे चरण दर्शन करू द्या. आणि म्हणून मात्र तिथून पुढे निघाली. एका खांबावरती आमचे ज्ञानोबारे आणि दुसऱ्या खांबावरती जगद्गुरू संत तुकोबारे यांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघाले. या अगदी देवादिदेव महादेवांचा अवतार असणाऱ्या जगन्नाथ बाबांचं संपूर्ण चरित्र लाखो भाविक भक्तांना माहिती आहे. अगाध लीला बाबांची सगळ्यांनी जाणलेली आहे. आणि म्हणून गुरु जगन्नाथ महाराजांच्या चरित्र गाथ्यामध्ये देखील वर्णन आहे की बाबांचा ज्या वेळेला जन्म झाला साक्षात ब्रह्मा विष्णू महेश त्या ठिकाणी बाबांचं दर्शन करण्याकरिता आलेत आणि अनेक लीला केल्यात बाबांनी. मन अगदी प्रफुल्लित झालं कारण अगदी सकाळची वेळ आणि सकाळी सकाळी मात्र सुंदर असा दर्शन योग घडला. पुढे वरती आले. एक एक पायरी जशी जशी चढत होते ना बाबांचं स्मरण होत होतं. आणि मग येताच मात्र आधी देवादिदेव महादेवांचं लिंग स्वरूपात दर्शन झालं. या ठिकाणी अगदी पुढल्या बाजूलाच विधेयी संत सद्गुरू जगन्नाथ महाराजांची दमणी आणि नंदी सहित दमणीमध्ये बाबा विराजमान आहे, आपण बघू शकता. या चरणकमलाचं दर्शन घेऊन जगज्जननी जगदंबा भगवतीचं दर्शन घेतलं आणि या साईडला गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदाचे दर्शन घेतले आणि पुढे निघाले. इथे तर संपूर्ण देवांगणच असल्याची अनुभूती येते. श्री विष्णू भगवंत, श्री देवादिदेव महादेव, श्रीकृष्ण परमात्मा, श्री प्रभू रामचंद्र आपल्या सहपत्नी विराजमान आहेत. आणि पुढे दत्तात्रय भगवंत आणि पंढरीश पांडुरंग परमात्मा, श्री शनिदेव आणि एक पायरी उतरायला लागलेत परंतु पुढे जायचं मनच करत नव्हतं. येताना मात्र हनुमंतरायांचं दर्शन घेतलं आणि पुढे बाहेर प्रस्थान केलं कारण आम्हाला पुढे प्रवास करायचा होता नागपूरसाठी. आज नवनवीन दर्शन घेण्याकरिता स्वाती ठेंगणे ऑफिशियल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.